मुकेश अंबानींशी माझे वैयक्तिक चांगले संबंध होते असोसिएशन, आमच्या असोसिएशनमुळे. त्यांनी मला हे दिलं होतं, तू तुझी यू फिल युअर फिगर आणि यू कम टू मी. काही लोकांनी जमशेदजी टाटांना विचारलं होतं की तुमचा समाज हा तुमचा धंद्यामध्ये भागीदार आहे का? ते म्हणे चूक आहे. आमचा धंदा ह्याचा हेतूच मुळी समाज आहे. अनेक वेळेला जमशेदजी, दोराबजी टाटा वगैरे यांना इंग्रज सरकारच्या विरुद्ध सुद्धा जायला लागलं. म्हणजे आपला लोणावळ्याचा वगैरे जो वलवण डॅम आणि हे सर्व आहे त्याला त्यांचा इंग्रजांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी धरण बांधलं आणि हायड्रो पॉवर मुंबईपर्यंत आणली. डोकोमोनी केस केली की आम्हाला 7,650 कोटी रुपये टाटा सन्सनी द्यावे. रतन टाटांनी निर्णय घेऊन 7,650 कोटी दिल्ली हायकोर्टामध्ये डिपॉझिट जमा केले. त्यांनी दिल्ली हायकोर्टाला दाखवलं की आम्हाला सुद्धा हे पैसे देण्याची तीव्र इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँकेला हायकोर्टाने बोलावलं. टाटा समूहामध्ये आतापर्यंत काय प्रकार होता की सत्ता एका माणसामध्ये केंद्रित नव्हती. सायरस मिस्त्रीने काय केलं, या सर्व मोठ्या कंपन्यांवरती फक्त ते एकटे संचालक राहिले. आपले जयंतराव नारळीकर आणि त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे दोघेही गणिताच्या अभ्यासासाठी जमशेदजी टाटांची स्कॉलरशिप घेऊन इंग्लंडला गेले होते. त्यांच्याकडे 2 तरुण शिष्यवृत्तीसाठी आले होते. एकाचं नाव होतं ॲटली, आणि हे ॲटली 1945 साली ज्यावेळेला मजूर पक्षाचं सरकार आलं तेव्हा हे पंतप्रधान झाले. म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान सुद्धा जमशेदजी टाटांचा स्कॉलर होता. सुरुवातीला रतन टाटांनी सांगितलं, माझं जे टेलिकॉमचं नॉलेज आहे हे एखाद्या पायलट सारखं आहे. म्हणजे 30,000 फुटावरून जमिनीवरचं जेवढं दिसेल तेवढंच साधारणपणे माझं नॉलेज आहे. पण माधव टेलिकॉम मध्ये आज गेली जवळजवळ 13-14 वर्ष आहे. तर त्यामुळे ते आणि श्रीनाथ असे दोघे जण उत्तरं देतील. मुरली मनोहर जोशींनी सांगितलं, जोशी जोशी आहे तर मुझे कोई आपत्ती नाही. त्या तयारीच्या वेळेला आम्ही साधारणपणे त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे प्रश्न विचारतील ते 2 मिनिटांमध्ये उत्तर द्यायचं. ते म्हणलं आय विल कीप दिस इन माइंड. आणि मी दिलेलं एक उत्तर 29 मिनिटाचं होतं. बाहेर आल्यानंतर 3.5 तासांनी आम्ही बाहेर आलो आणि रतन टाटाने माझ्या खांद्यावर थोपटलं, यू आर माय गुरु, यू टोल्ड मी टू नॉट मोर दॅन 2 मिनिट्स, यू टूक 29 मिनिट्स. आणि नंतर लगेच माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, मला बट यू किल 10 क्वेश्चन्स ऑल्सो. 2G स्कॅम हा काय एक्झॅक्टली होता, आम्हाला थोडक्यात जरा सांगाल का? आधी पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला स्कॅम म्हणणार नाही, त्याला आपण 2G विवाद म्हणूया. बरं, 2G कॉन्ट्रोवर्सी. रतन टाटा, मला आठवतंय रतन टाटा जेव्हा गेले तो नवरात्रीचे 9 ऑक्टोबर होते, 9-10 ऑक्टोबर नवरात्रीचे दिवस होते ते. महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक गरबा किंवा दांडिया जिथे जिथे चालायचा त्यांनी त्या दिवशी तो कार्यक्रम रद्द केलेला. तर असं एक व्यक्तिमत्व, म्हणजे माझ्याकडे टाटा नॅनो गाडी होती, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला, पहिल्या लॉटची गाडी होती ती. तर मी त्यांच्या कॉल सेंटरवरती काहीतरी बोलत होतो आणि मला नाही आठवत काय एक्झॅक्टली ते, पण मला एक वाक्य नक्की आठवतंय. त्या कॉल सेंटर मधल्या बाईला मी हे सांगितलेलं की मिठापासून गाडीपर्यंत आम्ही फक्त टाटाचंच वापरतो. अच्छा, ओके. तर असं काय आहे त्या टाटा या नावामध्ये, या ओव्हरऑल ग्रुपमध्ये, की प्रत्येक भारतीय कुठे ना कुठे त्यांच्याशी जोडले गेलेला आहे, आणि तो नुसता कमर्शियली जोडलेला गेलेला नाहीये, तर तो इमोशनली जोडला गेलेला आहे. आता आधी रतन टाटांच्या निधनाबद्दल तुम्ही बोललात, तर म्हणजे त्यावेळेला एवढं प्रत्येक म्हणजे प्रेसला सुद्धा एवढं त्यांच्याबद्दल हे होतं. आणि आता सध्या काय झालेलं आहे की मराठीमध्ये टाटांचा सहवास लाभलेला किंवा टाटांवरती लिहिणारे गिरीश कुबेर आणि मी फक्त दोघेच जण हे टाटांच्यावरती मराठीमध्ये लिहिणारे होते. तर ते गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी चार वर्तमानपत्रांच्यासाठी त्यांना दुपारी 2च्या आधी माझ्याकडून लेख पाहिजे होता. आणि मी त्यांना सांगितलं की नाही, मी ह्या बाकीच्यांसाठी त्यांच्यासाठी लिहित आहे, ते सोडून आम्हाला काहीतरी नवीन आणि त्यांचा बायोडेटा नको. तर तुमचे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला
आठवणी वगैरे अशा द्या, असे 4. त्यानंतर एबीपी माझा चॅनेलचे लोक घरामध्ये अक्षरशः घुसले बरोबर. त्याच्यावरती, ते तासभर होते. त्याच्यानंतर आज तक वाल्यांचं त्यांचंही हे झालं. संध्याकाळी फ्युनरलला मी 2 तास त्यांच्याबरोबर मी लाईव्ह होतो. तर संपूर्ण म्हणजे मला त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सुद्धा मला घरातून डोंबिवली सोडता आली नाही, कारण माझं संध्याकाळी 6 पर्यंत मी लॅपटॉपच्या समोर होतो ह्याला. आणि तसंच आता ह्या पहिला स्मृतिदिन जो आता झाला, तर त्या दिवशी सुद्धा माझे 3 महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये माझे लेख होते. आणि त्याच दिवशी माझं डोंबिवलीमध्ये म्हणजे जसा इथे NCPA ला 10 तारखेला कार्यक्रम झाला रतन टाटांच्या पुण्यतिथी, डोंबिवलीला 9 तारखेलाच काही संस्थांनी मिळून त्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि माझं भाषण त्यावेळेला रतन टाटांच्या वरती झालं. म्हणजे एवढं प्रेम ह्या माणसाबद्दल आहे. आणि हे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे फक्त एका व्यक्तीबद्दल घराण्यातल्या नाही, तर जी सुरुवात झाली ती जमशेदजी टाटांपासून झाली. बरोबर. आणि जमशेदजी टाटा म्हणजे त्यांना कुणी विचारायचं की आपल्याकडे एक पद्धत आहे की जर एखादा धंदा काढायचा असेल तर त्याच्यामध्ये देवाला पार्टनर करायचा, वर्षाच्या शेवटी काही ठराविक नफा किंवा टक्केवारी तिथे तिरुपतीला जाऊन हुंडीमध्ये गुप्तदान म्हणून ते टाकायचे वगैरे ह्याच्यावरती. त्याच्यामध्ये सुद्धा देवाला फसवतात नाही फसवतात माहिती नाही आहे ह्याच्यावरती, पण म्हणजे ही एक अशी पद्धत आहे. तर त्या पद्धतीप्रमाणे काही लोकांनी जमशेदजी टाटांना विचारलं होतं की तुमचा समाज हा तुमचा धंद्यामध्ये भागीदार आहे का? ते म्हणे चूक आहे, आमचा धंदा ह्याचा हेतूच मुळी समाज आहे, आम्ही समाजासाठी धंदा करतो. तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की जमशेदजी टाटांच्या दृष्टीने आणि टाटा समूहाच्या दृष्टीने जो म्हणजे समाज हा धंद्यातला भागीदार नाही, तर समाजासाठी टाटा समूह हा धंदा करतो. म्हणजे उदाहरण जर द्यायचे, ज्या आपल्या देशाला जे पाहिजे होतं, पहिला पोलाद कारखाना, पहिला केमिकल्स कारखाना, या सगळ्या गोष्टी किंवा पहिला म्हणजे ट्रक्स बनवणारा, कार बनवणारा कारखाना, हा सगळा टाटाने सुरू केला, कारण देशाला त्याची गरज होती. त्याच्यामधून नफा होतो तोटा होतो याच्याकडे हे गौण गोष्ट आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी करताना नफा झाला तर नफा वाईट नाही, पण नफ्यासाठी धंदा हे टाटा समूहाचं उद्दिष्ट नाही. आणि ह्या तत्वाच्या विरुद्ध जे लोक जातील त्यांना समूहामध्ये जागा नाही, हे पण म्हणजे काळानुसार सिद्ध झालेलं आहे. सायरस मिस्त्रींना सुद्धा याच्यासाठी पायउतार व्हायला लागलं किंवा त्यांना समूहातून काढून टाकलं गेलं. काय रिझन्स होते त्याच्या मागे? सायरस मिस्त्रींचं म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी त्याच्याबद्दल एक पूर्ण प्रकरण ह्याच्यावरती दिलं आहे की सायरस मिस्त्रीनी म्हणजे टाटा समूहामध्ये आतापर्यंत काय प्रकार होता की सत्ता एका माणसामध्ये केंद्रित नव्हती. रतन टाटा सुद्धा जर काही कंपन्यांचे आता टाटा मोटर्स किंवा टाटा स्टील वगैरे या ठिकाणी ते संचालक जिथे होते तिथे समूहापैकी आणखीनही कोणी व्यक्ती त्या ठिकाणी संचालक त्यांच्या बरोबरीला असायच्या. म्हणजे रतन टाटा हा एकमेव मनुष्य त्या कंपनीवरती आहे असं कधी नव्हतं, हे नव्हतं काही. सायरस मिस्त्रीने काय केलं, या सर्व मोठ्या कंपन्यांवरती फक्त ते एकटे संचालक राहिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाटा समूहाबद्दल एक प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की टाटा समूहाची 2/3 म्हणजे 66% मालकी ही टाटा ट्रस्टच्याकडे आहे. आणि टाटा ट्रस्ट हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तर त्यामुळे जे काय उत्पन्न मिळतं डिव्हिडंड किंवा ह्याच्या द्वारे जे मिळतं हे सर्व परत समाजोपयोगी कार्यासाठी वापरलं जातं. तर त्यामुळे टाटा ट्रस्टचं 66% ज्या शेअरहोल्डरकडे आहेत त्याचं महत्व आहे. आणि अनेक नियम असे आहेत की टाटा ट्रस्टला विचारल्याशिवाय जी टाटा सन्स ही जी प्रमुख कंपनी आहे त्यांनी नवीन गुंतवणूक करायची नाही किंवा आहे ती गुंतवणूक विकायची नाही. याच्यासाठी टाटा ट्रस्टला हे त्यांच्याशी कन्सल्टेशन, त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे. हे रतन टाटानी, JRD टाटा आधीच्या सर्व लोकांनी हे कसोशीनी आणि काटेकोरपणे पाळलं. हे ह्याला JRD आपला एक त्यांच्याकडे 1965 पर्यंत लेडी टाटा म्हणून होत्या, त्या अतिशय म्हाताऱ्या झाल्या होत्या, तरी सुद्धा कुठलाही निर्णय टाटा सन्सचा घ्यायच्या आधी
JRD टाटा त्यांना घरी जाऊन भेटायचे आणि त्यांना सांगायचे की मी असं असं करणार आहे टाटा सन्स मध्ये. ही जी पद्धत होती ही सायरस मिस्त्रीनी धाब्यावर बसवली. अनेक निर्णय त्यांनी घेतले जे टाटा ट्रस्टला उशिरा कळले किंवा नंतर निर्णय त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर टाटा ट्रस्टला ते निर्णय कळले. तर त्यामुळे जे ट्रस्टचं जे महत्व होतं ते कमी करायचा प्रयत्न सायरस मिस्त्रींनी केला. आणि त्यांची जी वृत्ती होती की जर लॉस होतोय तर त्या ठिकाणी प्रॉफिट झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आहेत की ज्या टाटा समूहानी म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की नफा हे टाटा समूहाचं उद्दिष्ट नाही. काही काही गोष्टी होत्या ह्या मुद्दाम केलेल्या होत्या समाजासाठी. त्या सायरस मिस्त्रींनी तिथे तोटा होतो म्हणून त्या बंद करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय मुद्दाम केलेल्या समाजासाठी? आता उदाहरणार्थ नॅनो ही गाडी होती. नॅनो ही 1 लाखाच्या आत गाडी देणं हे त्याच्यामध्ये टाटा मोटर्सला फायदा तोटा काय होईल हे पाहिलेलं नव्हतं. सायरस मिस्त्रींनी अध्यक्ष झाल्यानंतर नॅनो बंद करायचा पहिला निर्णय घेतला की नॅनो आपल्याला परवडत नाही. तर हा एक त्याच्यातलं उदाहरण द्यायचं असेल. त्याच्यानंतर टाटा समूहाची जी विश्वासार्हता आहे ही टाटा समूह आपला शब्द पाळतो का नाही याच्यावरती अवलंबून आहे. एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं किंवा महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर माझी कंपनी टाटा टेली सर्व्हिसेस, आम्ही जपानच्या कंपनी डोकोमो म्हणून आहे जी जपानमधली 2 नंबरची टेलिकॉमची कंपनी आहे. 3G ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जगामध्ये पहिल्यांदा डोकोमोनी आणली. तर ह्या कंपनी बरोबर टाटा टेली सर्व्हिसेसनी करार केला आणि त्यांनी आमच्या कंपनीमध्ये त्यांनी 13,000 कोटी रुपये गुंतवले. पण ते गुंतवणूक करताना त्यांनी एक अट घातली होती की जर 4 वर्षामध्ये ह्या टाटा टेली सर्व्हिसेसनी नफा मिळवला नाही तर ह्या 13,000 कोटी पैकी जे अर्धे पैसे हे टाटा सन्स ही जी प्रमुख कंपनी आहे त्यांनी आम्हाला परत केले पाहिजेत. आणि हे मान्य पण झालेलं. हे असा करार केला होता ज्याच्यावरती रतन टाटा आणि डोकोमो यांच्या सह्या होत्या याच्यावरती. आणि दुर्दैवानं टाटा टेली सर्व्हिसेसनी त्या पुढच्या 4 वर्षामध्ये नफा केला नाही. तर त्यामुळे त्या कराराप्रमाणे त्यांना 6,500 कोटी ज्याची किंमत नंतरच्या एक्सचेंज रेट प्रमाणे 7,650 कोटी झाली होती तेवढे पैसे देणं लागत होतं टाटा सन्स हे डोकोमो जपानला. आणि डोकोमो जपान ही कंपनी सुद्धा शेअर बाजारामध्ये अमेरिका आणि जपानमध्ये लिस्टेड कंपनी आहे. त्यांनाही भागधारकांना तोंड द्यायला लागतं. तर त्यावेळेला टाटा समूह आणि रिझर्व्ह बँकेची भारताच्या बाहेर एखादं जर परकीय चलन पाठवायचं असेल तर त्याला रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. तर रिझर्व्ह बँकेच्याकडे आम्ही गेलो. रिझर्व्ह बँकेने सांगितलं भारताच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवायला आमची परवानगी नाही. मग नंतर आम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्याकडे गेलो. त्यांनीही सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या विरुद्ध जाऊन आम्ही काही करणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैसे भारताच्या बाहेर पाठवायचे नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं भारतामध्ये आले पैसे 13,000 कोटी त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं पण आता कराराप्रमाणे द्यायला पाहिजेत. मग नंतर त्याच्यामध्ये लवादाची तरतूद होती म्हणजे आर्बिट्रेशनची तरतूद होती. ती लंडनमध्ये आर्बिट्रेशन झालं. 13 दिवस ते आर्बिट्रेशन चाललं होतं. हरीश साळवे, दरायस खंबाटा जे आता दरायस खंबाटा ज्यांचं नाव आता त्या ट्रस्टच्या संबंधात येतं हे 2 जण आमचे वकील होते. आम्ही 13 दिवस तिथे लंडनमध्ये राहिलो होतं. याच्या राजवाड्याच्या जवळ आमचं सेंट जेम्स कोर्ट म्हणून एक सुंदर टाटा ताज हॉटेल आहे. तर तिथे आम्ही राहत होतो 13 दिवस याला. आणि तो लवादाचा निर्णय सुद्धा आमच्या विरुद्ध गेला. लवादाने सांगितलं की 7,650 कोटी अधिक 15 कोटी रुपये खर्चापोटी हे डोकोमो जपानला टाटा सन्सनी दिले पाहिजेत. परत आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो की आता करार नाही लवादाचा निर्णय म्हणून तरी पैसे द्यायला परवानगी द्या. आणि आम्ही त्यांना सांगितलं तुमची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही पण कुठलीही बँक भारताच्या बाहेर पैसे पाठवणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना ग्रीन सिग्नल देत नाही. तर परत आम्हाला त्यांनी रिझर्व्ह बँकेने नाही सांगितलं परत येऊ नका. मग नंतर तोपर्यंत सायरस मिस्त्रीनी हे केलं की आता ह्याच्या पुढे मी काही करू शकत नाही. त्यांनी डोकोमोला सांगितलं की सॉरी आय कांट डू मच अबाउट इट. सरकार आम्हाला हे पैसे बाहेर पाठवून देत नाही. पैसे आमची द्यायची इच्छा आहे. त्यानंतर डोकोमोचे जे डायरेक्टर्स होते ते रतन टाटांच्याकडे गेले.
रतन टाटाने सांगितलं आम्ही शब्द दिलाय हम्म. तर आता तुम्ही लवादाचा निर्णय तुमच्या बाजूनी आहे, हम्म. तर दुसऱ्या कुठल्या देशामध्ये असेल किंवा भारतामध्ये दुसऱ्या कुठल्या समूहाच्या विरुद्ध तुम्हाला एखादा जर लवादाचा निर्णय मिळाला, अवॉर्ड मिळालं, हम्म. तर तुम्ही काय करणार? तर ते म्हणले आम्ही कोर्टात गेलो असतो, ह्याला कोर्टात गेलो असतो. मग पण आमच्या विरुद्ध कोर्टात का नाही गेलात तुम्ही? तर म्हणा नाही नाही आम्ही वी रिस्पेक्ट यू. म्हणजे रतन टाटांनी स्वतःनी सांगितलं की माझ्या सांगितलं की विरुद्ध कोर्टात जा तुम्ही म्हणून. कोर्टामध्ये जा आमच्या विरुद्ध. तर डोकं मला वाटलं ते म्हणजे हे काहीतरी चेष्टा करतायत वगैरे. तर त्याने सांगितलं जी बिझनेस यू आर डुईंग अ बिझनेस, तर त्यामुळे जे बिझनेसमध्ये करायला पाहिजे ते तुम्ही केलं पाहिजे. यू ओ लॉट टू युअर शेअर होल्डर्स. तर त्यामुळे मग दिल्ली हायकोर्टामध्ये यांनी डोकोमोनी केस केली की आम्हाला 7,650 कोटी रुपये टाटा सन्सनी द्यावे, असा हा लवादाचा जो निर्णय आहे हा टाटाला हे इम्प्लिमेंट करण्यासाठी भाग पाडा. तिसऱ्या दिवसाला रतन टाटांनी निर्णय घेऊन 7,650 कोटी दिल्ली हायकोर्टामध्ये डिपॉझिट जमा केले. हे म्हणजे एक धक्कादायक गोष्ट डोकोमोला सुद्धा होती, म्हणजे नुसती लिप सिंपती नव्हती. त्यांनी दिल्ली हायकोर्टाला दाखवलं की आम्हाला सुद्धा हे पैसे देण्याची तीव्र इच्छा आहे. वी आर कीनली इंटरेस्टेड इन पेईंग दिस मनी बिकॉज इट इज आवर वर्ड. आणि त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँकेला हायकोर्टाने बोलावलं की तुम्ही कुठल्या नियमाखाली किंवा सेक्शन खाली ही परवानगी नाकारता किंवा कुठल्या नियमाखाली अशी परवानगी घ्यायची आवश्यकता आहे. रिझर्व्ह बँकेने 1 महिना घेतला पण असा नियम ते दाखवू शकले नाहीत. हायकोर्टाने निर्णय दिला 1 महिन्याच्या आत टाटा सन्सनी हे पैसे दिले पाहिजेत आणि 15 कोटी रुपये जे खर्चाचे आहेत ते सुद्धा डोकोमो घेणार असेल तर तेही त्यांना परत द्या. आणि अशा प्रकारे म्हणजे रतन टाटानी ही पुट इज फूट डाऊन आणि हे पैसे द्यायला लावले. म्हणजे रतन टाटाने सुद्धा ठरवलं असतं तर 7,650 कोटी समूहाचे वाचू शकले असते. पण भारताची जी रिप्युटेशन आहे की उद्या असं काय झालं असतं की भारतामधले सर्वात मोठा समूह तुमच्याशी अग्रीमेंट करतो, त्या अग्रीमेंटला काही अर्थ नाही, कारण ते अग्रीमेंट भारत सरकार सुद्धा पाळत नाही. त्यामुळे भारतामध्ये परकीय गुंतवणूक झाली नसती. रतन टाटांना ह्याची काळजी होती की भारताची रिप्युटेशन काय आहे, टाटा समूहाची जशी रिप्युटेशन आहे तशी भारताच्या दृष्टीने सुद्धा नवीन जर परकीय गुंतवणूक यायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे. आपल्या देशाची कीर्ती आहे किंवा जी रिप्युटेशन आहे, जे क्रेडिट रेटिंग आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी हे पैसे द्यायला म्हणजे स्वतः सांगितलं तुम्ही कोर्टात जा आणि अशा प्रकारे पैसे डोकोमोला दिले. त्यामुळे आजही आता म्हणजे रतन टाटा हे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा डोकोमोमध्ये ते देवासारखे मानले जातात, कारण तशा प्रकारचा मनुष्य होतो. बरोबर. पण मग तसं बघायला गेलं तर सायरस मिस्त्री चुकले कुठे? की सायरस मिस्त्री वॉज हेडिंग अ कॉर्पोरेशन. कुठल्याही कॉर्पोरेशनचा नियम आहे की मला फायदा झाला पाहिजे. जर एखादी गोष्ट मला फायदा देत नाहीये तर ती बंद करायला म्हणजे त्याच्यामध्ये काही गैर नाहीये ना. टाटा समूहाचे जी मूलतत्व आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्याच्यामध्ये एक तत्व असं आहे की तुम्ही जो कुठला निर्णय घ्याल हा पब्लिक स्क्रुटिनीमध्ये सुद्धा इट शुड स्टँड आउट ॲज ट्रू. आता जर एखाद्या तुम्ही करार केलेला आहे, त्या कराराप्रमाणे पैसे देणं लागतं. फक्त सरकार तुम्हाला सांगतं की आम्ही सांगतो म्हणून तुम्ही हे पैसे द्यायचे नाहीत. तर ही जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा जर लोकांना विचारलं असतं तर प्रत्येकाने सांगितलं असतं नाही पैसे द्यायला पाहिजेत, कारण हे करार आहे. आणि त्यांनी 13,000 कोटी आणले, त्यातले तुम्ही 7,650 कोटी देतात, तुम्ही नवीन देत नाही. त्यांचे काही पैसे परत करताय तुम्ही, कारण तुम्ही ती अट पाळू शकला नाही, तुम्ही नफा करू शकला नाही त्याला. तर त्यामुळे ही जी आहे, सायरस मिस्त्रीने हे लक्षात घेतलं नाही की आपण सरकारच्या विरुद्धही जायला पाहिजे. रतन टाटांचं आणि टाटा समूहाचं हे होतं की इंग्रज सरकार विरुद्ध अनेक वेळेला जमशेदजी, दोराबजी टाटा वगैरे यांना इंग्रज सरकारच्या विरुद्ध सुद्धा जायला लागलं किंवा त्यांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी हायडेल म्हणजे आपला लोणावळ्याचा वगैरे जो वलवण डॅम आणि हे सर्व आहे त्याला त्यांचा इंग्रजांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी धरण बांधलं आणि हायड्रो पॉवर मुंबईपर्यंत आणली. अनेक प्रकारे फॉर द इंटरेस्ट ऑफ पब्लिक किंवा देशासाठी त्यांनी केलं. ह्याला हे टाटा समूहाचं पहिल्यापासून आहे की आम्ही जे सांगू
म्हणजे करारच असं नाही, आम्ही जरी नुसतं हे दिलं, तोंडी आश्वासन दिलं तरी ते सुद्धा वज्रलेप आहे. बर त्याला. बर बर. हे त्याच्यातलं मुख्य आहे. पण मग ठीक आहे, हे सगळं मान्य केलं, पण ही जी व्हॅल्यू सिस्टीम आहे किंवा व्हॅल्यू चेन आहे, ही पहिल्यापासूनच अशी आहे का ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही इव्हॉल्व्ह होत गेली? नाही, ही पहिल्यापासून जमशेदजींनी जो काय हे घालून दिलेलं आहे की आता जमशेदजींनी सुरुवातीला त्यांनी काय केलं की जमशेदजी आणि विवेकानंद हे एका बोटीवरती भेटले. तेव्हा त्यांनी विवेकानंदांना सायन्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय रस होता. राईट. त्यांनी सांगितलं की भारतातल्या लोकांना सायन्सचं महत्व कधी समजणार. तर जमशेदजीने सांगितलं खरं आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ते खरं आहे की भारतामध्ये सायन्सला कुणी विचारत नाही किंवा त्यांना आपल्याला अजून त्याचं आपण अजूनही म्हणजे जुन्या ज्या रूढी आहेत किंवा म्हणजे त्याच्याकडे आपण ऑब्जेक्टिव्हली पाहत नाही याच्यावरती. सायंटिफिक जो दृष्टिकोन आहे करत नाही आपण, तो जो दृष्टिकोन आहे तो आपल्याकडे नाही, भारतामध्ये नाही. तर विवेकानंदाने त्यांना विचारलं हे करण्यासाठी तुम्ही काही करू शकाल का? बर. म्हणजे अशी एखादी संस्था निर्माण तुम्ही करू शकाल का ज्या ठिकाणी भारतीय लोकांना शास्त्रीय शिक्षण किंवा सायन्सचं शिक्षण दिलं जाईल? तुम्ही अशी एखादी संस्था काढा. तेव्हा जमशेदजींनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोरचं स्वप्न पाहिलं, सगळी तयारी केली. ती 1904 साली जमशेदजी गेले. 1909 साली त्यांच्या मुलांनी दोराबजी टाटाने ती संस्था सुरू केली. पण तयारी स्वप्न सगळं जमशेदजींनी पाहिलं होतं. त्यानंतर दुसरं एक त्याच्यामधलं आहे, त्यांनी जमशेदजींनी पाहिलं की भारतावरती राज्यकर्ते जे आहेत हे सगळे तिकडचे ICS ऑफिसर्स आहेत आणि त्याच्यात भारतीय कुणी नाही. कारण इंग्लंडमध्ये जाऊन ती परीक्षा द्यायला लागते, तिथे जाऊन अभ्यास करायला लागतो. हे कुठल्याही भारतीयाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, आर्थिक आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे भारतीय हुशार असून सुद्धा सत्तेमध्ये नाहीत. जमशेदजींनी काय केलं, त्यांनी जे.एन. टाटा फाउंडेशन स्थापन केली. बर. आणि त्याच्यामधून त्यांनी भारतीय लोक जे परदेशामध्ये ज्यांना ICS व्हायचं आहे किंवा ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यासाठी जे तिकडे जाणार असतील तर त्यांनी शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केली. आणि ह्या शिष्यवृत्त्यांच्या बाबतीमध्ये काही ज्या गोष्टी आहेत, आपले जयंतराव नारळीकर आणि त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे दोघेही गणिताच्या अभ्यासासाठी जमशेदजी टाटांची स्कॉलरशिप घेऊन इंग्लंडला गेले होते त्याला. त्याच्यानंतर भारतामधल्या पहिल्या गायनाकोलॉजिस्ट ज्या मला वाटतं केळावकर त्यांचं नाव होतं, त्या बाईंचं नाव, त्या कोल्हापूर संस्थानाच्या डॉक्टर होत्या, त्याही जमशेदजी टाटांकडनं गेल्या. भारताचे राष्ट्रपती नारायणन हे सुद्धा जमशेदजी टाटा आहे. सर्व शास्त्रज्ञ जे परदेशामध्ये शिकून आले हे सर्व शास्त्रज्ञ हे जे.एन. टाटा स्कॉलरशिप खाली शिकून आले. आणि आणखीन एक विचित्र त्याच्यामध्ये योगायोग असा आहे की जमशेदजी टाटाने ठरवलं की म्हणजे फक्त भारतीयांनाच नाही, इंग्लंडमधल्या सुद्धा 1-2 विद्यार्थ्यांना आपण अशी फाउंडेशन द्यायची. आणि त्यांचे एका वर्षाला त्यांच्याकडे 2 तरुण शिष्यवृत्तीसाठी आले होते. एकाचं नाव होतं ॲटली आणि मला वाटतं दुसऱ्याचं काहीतरी डेव्हिड किंवा असं हे होतं. आणि त्याच्यातले ॲटली सिलेक्ट झाले. आणि हे ॲटली 1945 साली ज्या वेळेला मजूर पक्षाचं सरकार आलं तेव्हा हे पंतप्रधान झाले. म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान सुद्धा जमशेदजी टाटांचा स्कॉलर होता. आणि दुसरा तरुण जो रिजेक्ट झाला होता तो त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होता. फॅन्टॅस्टिक. तर म्हणजे अशा प्रकारची ही जी टाटांच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत ह्याला, की म्हणजे त्यांनी देशासाठी या सर्व गोष्टी केल्या ह्याच्यावरती. अनेक जर तुम्ही या संस्था पाहिला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा कॅन्सर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल. तुम्हाला माहिती नसेल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल 1956 पासून भारत सरकार चालवतं. तरीही त्यांनी टाटांचं नाव काढलं नाही, कारण त्यावेळेला हे जे नौशीर सुनावाला म्हणून अध्यक्ष होते ह्याला दोराबजी टाटांच्या नंतर झालेले, त्यांच्या कारकिर्दीमध्ये याची कल्पना निर्माण झाली. दोराबजी टाटांची पत्नी ही दोराबजी टाटा जमशेदजींचा मुलगा, ज्याने त्यांची सगळी स्वप्न सत्यामध्ये आणली. वलवण डॅम त्यांनी बांधलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्यांनी बांधलं, जमशेदपूरला टाटा स्टील
दोराबजी टाटानी हे केलं. ओके. म्हणजे ही सर्व स्वप्न त्यांची जी काय होती ही दोराबजी टाटानी मूर्त स्वरूप त्याला दिलं. त्यांची पत्नी मेहरबाई म्हणून होती, ती कॅन्सरनी गेली. तर त्यावेळेला तिची जी संपत्ती होती त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की एखादं रेडिओलॉजी सेंटर म्हणजे ह्याच्यासाठी काढा ह्याला. तर ते त्यांच्यानंतर जे नौशेर सुनावाला झाले, ज्यांनी ब्रेबन स्टेडियम बांधलं, तो स्वतः क्रिकेट वर्कर्स बरोबर क्रिकेट खेळायचे आणि ते वर्कर्स मधून वरती आलेले होते चेअरमन पदापर्यंत. नौशेर सुनावाला म्हणजे पहिले टाटा समूह, टाटा फॅमिलीच्या डायरेक्टली बाहेर टाटा आडनाव नसलेले ते समूह प्रमुख होते ते नौशेर सुनावाला. आणि ते 38 सालापर्यंत होते याला. त्यांच्यानंतर JRD अध्यक्ष झाले, 53 वर्ष होते. तर हे जे होत्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल काढलं. JRD टाटांच्या कारकिर्दीमध्ये 41 साली सुरू झालं. JRDच्या नंतर लक्षात आलं की भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॅन्सर आहे, तर तो आपल्या टाटा समूहाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. बरं. म्हणून त्यांनी नेहरूंना गळ घातली की अमेरिकेमध्ये काही जी 4 कॅन्सर इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्या तिथलं ॲटॉमिक एनर्जी जे डिपार्टमेंट आहे ते चालवतं. तुम्ही भारतामध्ये सुद्धा हीच संकल्पना राबवा. आम्ही आमचं जे हॉस्पिटल आहे आमचं नावही काढून टाका, पण हे सरकारतर्फे चालवा, कारण आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की जे संपूर्ण भारताला पुरे पडतील एवढे ह्याच्यासाठी. नेहरूंना काही ते आवडलं नाही. मग यांनी होमी भाभा गळ घातली. होमी भाभा सुद्धा हे सर्व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च वगैरे ह्याच्यामधूनच झालं. इस्रोची स्थापना सुद्धा टाटांच्या मुळेच झालेली आहे वगैरे सर्व ह्याच्यावरती. तर त्यांनी होमी भाभांना त्यांनी गळ घातली की नेहरूंना तुम्ही सांगा. होमी भाभा आणि नेहरू यांचे संबंध चांगले होते. तर होमी भाभाने त्यांना नेहरूंना कन्व्हिन्स केलं आणि 1956 साली टाटा मेमोरियल हे सुरुवातीला हेल्थ डिपार्टमेंटनी घेतलं. 1 वर्षभरामध्येच लक्षात आलं JRD टाटांच्या की हेल्थ डिपार्टमेंटला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. म्हणून त्यांनी भाभांना परत सांगितलं की तुम्ही नेहरूंना परत भेटा आणि त्यांना सांगा ॲटॉमिक एनर्जी BARC हे टाटा मेमोरियल चालविल. त्यामुळे मग ते अणुऊर्जा विभागाकडे तेव्हापासून आहे. ह्याच्या लोकांना ते ह्या कल्पना माहिती नसतात. पण सरकारचाही मोठेपणा आहे की त्यांनी टाटांचं नाव काढलं नाही आणि टाटांचाही मोठेपणा आहे की त्यांनी अशा प्रकारचं हॉस्पिटल काढलं. आणि टाटा ट्रस्टनी नंतर मोठ्या प्रमाणावर खर्च करून आसाम आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खर्च करून त्यांनी कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स काढली. टाटा ट्रस्ट अजूनही कॅन्सरवरती मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. खरंय. पण आता मला थोडं पुढे जाऊन रतन टाटांबरोबर तुमचे जे वैयक्तिक संबंध होते त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. आम्हाला रतन टाटा हे फक्त न्यूजपेपर्स, टीव्ही किंवा थोड्याफार पुस्तकांच्या माध्यमातून माहिती. तुम्ही तर त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष काम केलं. तर एक माणूस म्हणून, एक लीडर म्हणून रतन टाटा कसे होते साहेब? रतन टाटांचा माझा संबंध म्हणजे प्रत्यक्ष संबंध 2002 साली आला नाही, पण मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 98 ते 2000 मी बेअर नंतर मी ह्युजेस टेलिकॉमला आलो. ती अमेरिकन कंपनी होती. पगार सुद्धा अमेरिकन पगार होते. त्यामुळे भारतातल्या पगारांपेक्षा बरेच जास्त प्रमाणामध्ये होते. तर त्यामुळे ज्यावेळेला 2002ला टाटा समूहाने आमची कंपनी घेतली तेव्हा माझ्या पुढे प्रश्न होता. मला त्यावेळेला याचं रिलायन्सचा जो टेलिकॉमचा धंदा होता तो मुकेश अंबानी चालवायचे. मुकेश अंबानींशी माझे वैयक्तिक चांगले संबंध होते. आमच्या असोसिएशनमुळे मी असोसिएशनचा 2 वेळा अध्यक्ष होतो. त्यामुळे ते जे टेलिकॉम ऑपरेटर्सची असोसिएशन याला त्याचा मी 2 टर्मला अध्यक्ष होतो. त्यामुळे मुकेश अंबानींशी जवळचे संबंध होते. त्यांनी मला हे दिलं होतं तू तुझी यू फील युअर फिगर आणि यू कम टू मी. पिक्चर मध्ये नाही ते त्यांनी त्या ह्याच्यावरती म्हणजे त्यावेळेला अशी काहीतरी आम्ही 17-18 मेला मला निरोप आला की मी 30 मेला 1 महिन्याच्या सुट्टीसाठी युरोपला जातोय, त्याच्या आधी तू ते लेटर ऍक्सेप्ट करावंस म्हणून मी लेटर तयार करून आमच्या ऑफिसमध्ये ठेवला. यू फिल अप युअर CTC फिगर आणि दॅट इज. तर पण आमच्या घरनंही विरोध होता. मला स्वतःलाही मल्टीनॅशनल्स आणि याच्यामध्ये काम केल्यानंतर म्हणजे कुठल्या तरी
भारतीय घराणेशाही असलेल्या ह्याच्याबरोबर मला काम करायचं नव्हतं. वैयक्तिक त्यांच्याबद्दल काही हे म्हणजे काय म्हणतात असं काही हे नव्हतं याच्यावरती, पण त्यामुळे मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं. तर त्यावेळेला माझा पगार टाटा समूहाला मी पाहिजे होतो, पण माझा पगार ते देऊ शकणार की नाही, नाहीतर मी दुसरी कुठली तरी मल्टीनॅशनल पकडली असती. आणि 2002 साली टाटा समूह असा काही झळाळता वगैरे किंवा असा एक डल ग्रुप, पारशी ग्रुप म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याच वेळेला एक योगायोग म्हणजे मला संपूर्ण समूहाचा लीगल हेड म्हणून एका हेड हंटरनी कॉन्टॅक्ट केलं होतं. मी म्हटलं नाही तिकडे कोण जाणार, कारण पगार 40% कमी होता, पेक्षा 40% कमी होता पगार संपूर्ण ग्रुपचा लीगल हेड साठी सुद्धा ह्याला. तर त्यामुळे मी नकार दिला होता. आणि नंतर मी म्हटलं की आता ह्यांना मी टाटाला नकार द्यायचा म्हटलं तर आणि होकार द्यायचा म्हटलं तरी पगाराचं काय. तर त्यामुळे मी एक जे टाटा टेलिसर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांच्याकडे बोललो होतो मी याच्यावरती. मला म्हणले ठीक आहे, आय विल टॉक टू द चेअरमन. चेअरमन म्हणजे जमशेदजी इराणी, जे इराणी म्हणून, जे रतन टाटांच्या खालोखाल एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. आधी म्हणजे असे 6 फूट उंच तगडा मनुष्य टाटा स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि ते त्यावेळेला उपाध्यक्ष होते ग्रुपचे. ह्याला ते आमच्या कंपनीचे चेअरमन होते. तर त्यांनी मला दुपारी बोलावलं बॉम्बे हाऊसमध्ये. आधी मी त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर हे स्वतः 10 मिनिटं बाहेर गेले. मी एकदम नर्वस झालो. मग नंतर आले, माझ्या समोर बसले, मध्ये एक काचेचा टिपॉय होता चौकोनी ह्याच्यावरती, आणि मला म्हणले आय थिंक यू हॅव सम प्रॉब्लेम. मी म्हटलं हा. मी त्याला असंच हे सांगितलं की म्हटलं माझा पगार अमेरिकन आहे हे ते वगैरे, आणि त्याच्यावरती वेदर टाटा ग्रुप विल बी एबल टू मेंटेन दॅट सॅलरी वगैरे. तर त्या माणसाने आधीच भीमकाय मनुष्य, आणि त्यांनी त्या समोरच्या ग्लास दाणकन मूठ आदळली त्यांनी ह्याच्यावरती, डोंट अंडर एस्टिमेट अस, वी आर टाटाज, आणि निघून गेले ते तिथून. मला नंतर त्यांच्या सेक्रेटरीनी येऊन सांगितलं युअर मीटिंग विथ द बॉस इज ओव्हर. मग मी परत आलो. पण नंतर म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, त्यांनी पगार नुसताच माझा मेंटेन नाही केला तर तो ग्रोही केला त्यांनी ह्याच्यावर. म्हणजे आणि तो म्हणजे त्यांच्या संपूर्ण समूहामध्ये माझ्या पगाराबद्दल बरीच चर्चा व्हायची. की एक उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्याकडे एक ट्रबल मेकर शेअर होल्डर होता. आणि त्यावेळेला टाटा स्टीलचे एक मराठी मनुष्य नेरुरकर म्हणून, ते त्यावेळेला त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. टाटा स्टील आमच्या मानाने आवाडा उभे कंपनी होती. त्यांचा पगार आणि माझ्या पगारामध्ये काही लाखांचा फरक होता. तर आमच्या कंपनीमध्ये तो ट्रबल मेकर शेअर होल्डर नेहमी प्रश्न विचारायचाच याला. पण आता किती वेळा त्याच शेअर होल्डरच्या मीटिंगमध्ये तोच प्रश्न किती वर्ष विचारणार, म्हणून त्यांनी टाटा स्टीलच्या मीटिंगमध्ये हा प्रश्न विचारला की नेरुरकरांची रिअपॉइंटमेंट तुम्ही करता, पण त्यांचा पगार तर टाटा स्टील आपल्या टाटा टेलिसर्व्हिसेस मधल्या जोशीपेक्षा फक्त 3 लाखांनी जास्त आहे ह्याच्यावरती. आणि रतन टाटा त्या कंपनीचे चेअरमन असल्यामुळे त्यांना त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं. बरोबर. आणि साधारणपणे पद्धत काय असते की जी काय उत्तरं असतात त्याची उत्तरं बनवून मागे जी सपोर्ट टीम असते ती बनवून देतात. टाटा स्टील माझ्या पगाराबद्दल त्यांना काय माहिती आणि काय सांगणार, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्या शेअर होल्डरनी परत तो प्रश्न म्हणजे विचारला, सर यू आर नॉट आन्सर्ड माय क्वेश्चन याच्यात. तर रतन टाटानी म्हणजे मासले वगैरे उत्तर दिलं की त्यांना म्हणे वी आर नॉट द पे मास्टर्स, वी आर नॉट नोन टू बी अ पे मास्टर and we don't pay anybody by face because he looks handsome. We don't pay anybody by that standard. So don't compare the salaries with the old business companies like steel or power with the new companies like software or telecom. Did you get your answer? Why Joshi is getting that much? Because his utility is so much. Right. तर म्हणजे अशा प्रकारे आमचं हे झालं. म्हणजे डायरेक्टली आमचा संबंध आला नसताना सुद्धा हे झालं होतं, कारण त्याच वेळेला मला त्या टाटा समूहाला वाटत नव्हतं की मी त्यांच्याकडे राहीन म्हणून याला. आणि त्यांची इच्छा होती कमीत कमी 1 वर्ष तरी मी राहावं त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी मला रिटेन्शन बोनस हे दिला. रिटेन्शन बोनस ही तोपर्यंत भारतामध्ये अशी संकल्पना नव्हती. ही 2002 मधली गोष्ट आहे. टाटा समूहात सुद्धा कुणी रिटेन्शन बोनस दिलेला नव्हता. तर त्यामुळे तर रतन टाटांच्याकडे ते प्रकरण गेलं की आपण जी कंपनी टेक ओव्हर करतो युजेस, त्याच्यामधले एक दोघे जण आहेत की जे कमीत कमी वर्षभर तरी आम्हाला पाहिजेत बिझनेस कंटिन्युटीच्या दृष्टीने.
तर त्यांना रिटेन्शन बोनस द्यायचा. तेव्हा त्यांनी विचारलं, एकदम दिला आणि ते सोडून गेले तर काय करणार तुम्ही, कोर्टात लढत बसणार का? तर मग त्याच्यातून निघालं 50% आत्ताच सही करताना द्या, 50% 1 वर्षानंतर द्या वगैरे अशा प्रकारे. तर त्यामुळे तर रतन टाटांच्याकडे माझं नाव गेलं की माधव जोशी वगैरे ह्याच्यावरती. आणि नंतर ते आमच्या कंपनीचे चेअरमन होते. इराणींच्या नंतर ते आमच्या कंपनीचे चेअरमन झाले. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्यांनी त्यांच्याकडे अजेंडा डिस्कशनसाठी किंवा नंतर मिनिट्सच्यासाठी भेटी व्हायच्या. 3-3.5 तास आम्ही बाजूबाजूला मीटिंगमध्ये बसलेले असायचो वगैरे ह्याच्यावरती. पण म्हणजे असे जास्त संबंध आले नव्हते. पण हे जे तुम्हाला एक आठवत असेल की 2011 साली 2G स्कॅम म्हणून एक हे झालं की ज्याच्यामुळे 2014 साली आपल्याकडे सत्ता बदल, सरकार गेलं वगैरे ह्याला. तर हे जे 2G स्कॅम झाला त्यावेळेला टाटा समूह टेलिकॉम मध्ये तो झाला होता स्कॅमची आरडाओरड झाली होती किंवा विरोधी पक्षाने तो मोठा स्कॅम आहे असं त्याचं स्वरूप दिलं होतं त्याला ह्याच्यावरती. आणि तर त्यावेळेला टाटा समूहावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आरोप केले गेले. बाकीच्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, मालक हे आतमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये होते. टाटा समूहाचा मात्र कुणीही नव्हता. तर त्यामुळे टाटा समूहामध्ये बरीच टाटा समूहावरती ही झाली. ज्यांना ह्याचा आमचा हेवा वाटत होता अशा आमच्या हितशत्रूंनी काही लहान लंगोटी वृत्तपत्रांना हाताशी धरून रतन टाटांना अरेस्ट का झाली नाही अजून वगैरे. सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा कोर्टात एक केस केली होती की वाय नॉट अरेस्ट रतन टाटा वगैरे याला. आणि ह्याच्यामुळे रतन टाटा ही जी व्यक्ती होती यांच्याकडे टाटा समूहामध्ये जो कोणी असेल त्याच्याकडे स्वतःची संपत्ती नसते. कारण त्यांना जो काय पगार मिळेल तेवढाच, बाकी त्यांच्याकडे शेअर्स वगैरे हे सगळे ट्रस्टच्याकडेच असतात. तर त्यावेळेला भारतामधल्या 2 व्यक्ती गौतम अडानी आणि मुकेश अंबानी पहिल्या 10 मध्ये फोर्ब्सची जी धनिक लोकांची लिस्ट असते त्याच्यामध्ये हे पहिल्या 10 मध्ये होते. आणि रतन टाटा 411वे होते. तर रतन टाटा नेहमी म्हणायचे की माय कॅरेक्टर इज माय वेल्थ. तर त्यामुळे ज्या वेळेला आरोप झाले टाटा समूहावरती आणि वाय नॉट अरेस्ट रतन टाटा, त्यावेळेला ते एकदम असे म्हणजे चवताळून जायचे. म्हणजे ही वॉज फ्रस्ट्रेटेड. आणि मग नंतर यांच्या विरुद्ध बदनामीचे खटले का करत नाहीत. तर त्यांना सांगायला लागायचं की भारतामध्ये बदनामीचा खटला केला तर 10-15 वर्ष सुद्धा काही होणार नाही. मग ह्याच्यामध्ये लंडनमध्ये का करत नाही. तर ते त्यांना मग सांगायला लागायचं की तिकडे करायचं असेल तर त्याला एवढा खर्च येईल की तो म्हणजे आपल्याला परवडणार नाही वगैरे अशा प्रकारचा खर्च येईल त्या ठिकाणी ह्याला. आणि तर त्यामुळे म्हणजे त्यामुळे आणखीन ते फ्रस्ट्रेट व्हायचे वगैरे. तर त्याच वेळेला त्यांना आपली जी सरकारी समिती म्हणजे संसदेची समिती आहे, पार्लमेंटरी समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी, ज्याला लोकलेखा समिती मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याच्यामध्ये 22 खासदार असतात. प्रत्येक पक्षाच्या स्ट्रेंथ प्रमाणे ते खासदार असतात, लोकसभा आणि राज्यसभा म्हणून. त्यांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवलं रतन टाटांना. हेही समूहामध्ये प्रथमच होत होतं की एखादी संसदीय समिती साक्ष देणं म्हणजे हे थोडक्यात आरोप असल्यासारखाच प्रकार असतो की ह्याच्यावरती तुमची सफाई द्या अशा प्रकारचं असतं ह्याच्यावरती. तर तेही समूहामध्ये प्रथमच होत होतं. त्याच वेळेला आमच्या संपूर्ण समूहाच्या पब्लिक रिलेशन ऍडवायझर म्हणून नीरा राडिया होत्या. त्या एक बाई ज्या होत्या त्या अतिशय वादग्रस्त हे होतं. आणि त्या वादग्रस्त का झाल्या, कारण त्यांच्यावरती इन्कम टॅक्सनी त्यांचा जो टेलिफोन कनेक्शन होतं ते त्यांनी ऑब्झर्वेशन खाली ठेवलं होतं. म्हणजे त्यांची संभाषणं ही टेप केली जायची. अशी जवळजवळ 5,500-6 हजार संभाषणं टेप केली झाली. आणि त्या पब्लिक रिलेशन संपूर्ण समूहाच्या सल्लागार होत्या आणि आमच्या टेलिकॉम सुद्धा ऍडवायझर होत्या. मी टेलिकॉमचा प्रेसिडेंट होतो टेलिकॉम रेग्युलेशनचा, आणि त्या मला रिपोर्ट करायच्या. तर त्या बाईंच्यामुळे सुद्धा आमच्या समूहाची बदनामी झाली होती. तर त्यामुळे त्या लोकलेखा समितीने, पब्लिक अकाउंट्स कमिटीनी, त्याचा अध्यक्ष असतो हा विरोधी पक्षाचा मुरली मनोहर जोशी, त्यावेळेला अध्यक्ष होते. तर त्याने आम्हाला समन्स पाठवलं. नीरा राडियाना त्या दिवशी 5 एप्रिल 2011 आपल्याकडे मुंबईमध्ये तो म्हणजे महाराष्ट्रात तो पाडव्याचा दिवस होता. आणि त्या दिवशी आम्हाला त्यांनी साक्षीसाठी बोलावलं.
नीरा राडियाना सकाळी 11 ते 12:30 बोलावलं होतं. नीरा राडियानी सकाळी मला आठवत नाही, मला माहित नाही अशी उत्तरं दिली. त्यामुळे ते 22 जण खासदार होते, अतिशय म्हणजे त्रस्त झाले होते, चिडलेले होते सर्व याच्यावरती. आणि अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी रतन टाटा आणि त्यांनी आधीच मुरली मनोहर जोशी यांची परवानगी घेतली होती. मी आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनाथ म्हणून होते, असे आम्ही 3 जण त्या समितीसमोर येऊ असे त्यांनी परवानगी मुरली मनोहर जोशींकडनं घेतली होती. आणि असे आम्ही त्या समितीसमोर हजर झालो आणि आम्हाला 1.5 तास दिलेला होता, 2.5 ते 4 आमचा वेळ होता. आम्ही 3.5 तास समितीसमोर होतो. आणि त्या ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच रतन टाटांनी सांगितलं, माझं जे टेलिकॉमचं नॉलेज आहे हे एखाद्या पायलट सारखं आहे. म्हणजे 30,000 फुटावरून जमिनीवरचं जेवढं दिसेल तेवढंच साधारणपणे माझं नॉलेज आहे. पण माधव टेलिकॉम मध्ये आज गेली जवळजवळ 13-14 वर्ष आहे. तर त्यामुळे ते आणि श्रीनाथ असे 2 जण उत्तरं देतील. मुरली मनोहर जोशींनी सांगितलं जोशी जोशी आहे तर मुझे कोई आपत्ती नाही. पण त्यांना वॉर्निंग दिली रतन टाटांना, ते 2 जण जे उत्तरं देतील ही तुमची उत्तरं, तुम्ही दिलेली उत्तरं म्हणून आमच्या मिनिट्स मध्ये रेकॉर्ड केली जातील. ह्याला तुमची तयारी आहे का 2दा विचार करा. रतन टाटांनी सांगितलं बाय ऑल मीन्स, आय हॅव फुल फेथ इन देअर नॉलेज अँड देअर ऑनेस्टी. आणि मग त्या पुढची जवळजवळ 3.5 तासापैकी 2-2.5 तासाची उत्तरही ही त्यातली मीच दिली. आणि त्यातला एक मनोरंजक किस्सा असा आहे की आम्ही बरीच तयारी ह्याच्यासाठी केली होती. वर्ल्ड कप फायनल मुंबईमध्ये होती आणि रतन टाटांच्याच ऑफिसमधून मला त्यातला बॉक्सचा पास मिळाला होता. तर मी म्हटलं ह्या वर्षी कधी नव्हे तो बॉक्समध्ये बसून वर्ल्ड कप फायनल पाहायला मिळणार. आणि त्यांचा व्यंकट म्हणून त्यांचा एक एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी होता, तोही आमच्या बरोबर त्या तयारीला असायचा. ते श्रीनाथ होते, तेही असायचे. तर त्या दिवशी तो व्यंकट म्हणला की उद्या आम्ही फायनलला जातो. तेव्हा रतन टाटा म्हटले बट माधव इज नॉट फॅन ऑफ क्रिकेट या. तर त्यामुळे मी श्रीनाथ आणि रतन टाटा आम्ही फायनलच्या दिवशी आम्ही 3 जण तयारी करीत बसलो. व्यंकट एकटाच बॉक्समध्ये बसून त्यांनी तो आणि त्याच्या बायकोनी वर्ल्ड कप फायनल पाहिली त्याला. आणि म्हणजे त्यांच्याबरोबर त्यामुळे असं त्याला 10 तास त्यांच्याबरोबर काम केलं. ज्या दिवशी आम्ही कमिटी समोर गेलो त्या दिवशी हा मनुष्य 6:30 वाजता पहाटे पॅरिसवरून आला होता, तरीही 8:30 वाजता तयारीसाठी मीटिंग रूम मध्ये आला. हो ग्रेट. म्हणजे फक्त 2 तासामध्ये शॉवर घेऊन हा मनुष्य ब्रेकफास्ट करून त्या ठिकाणी त्या रूम मध्ये तयारीला आला होता. आणि त्या तयारीच्या वेळेला आम्ही साधारणपणे त्याला सांगितलं होतं की तुम्हाला जे प्रश्न विचारतील ते 1-2 मिनिटांमध्ये उत्तर द्यायचं. कारण त्या उत्तरांत समोरच्याचं समाधान झालं नाही तर त्याला पुरवणी प्रश्न विचारायला त्याचा टर्न आपल्या 1.5 तासामध्ये येईल असं पण नाही याला. तर त्यामुळे 1-2 मिनिटापेक्षा जास्त उत्तर द्यायचं नाही याला. तर ते मला ते म्हणलं आय विल कीप दिस इन माइंड याला. आणि मी दिलेलं एक उत्तर 29 मिनिटाचं होतं. 2 मिनिटाचं उत्तर द्यायचं असं मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही सांगितलं होतं. आणि माझं एक उत्तर 29 मिनिटाचं होतं. कारण त्यावेळेला यशवंत सिन्हा त्या कमिटीवरती होते. ते यशवंत सिन्हानी आम्हाला बराच त्रास दिला त्या कमिटीमध्ये. त्यांनी खवचटपणे विचारलं की म्हणे आम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांकडून भारतामधला जे टेलिकॉमचं खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन आहे त्याचा जो इतिहास आहे हा बऱ्याच लोकांकडून वेगळा ऐकलेला आहे. मनुष्य बदलला की इतिहास बदलतोय. तर यू आर रिप्रेझेंटिंग टाटाज, तर त्यामुळे गोईंग बाय युअर रिप्युटेशन यू विल टेल अस द फॅक्ट्स. वी वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू द हिस्ट्री ऑफ प्रायव्हेटायझेशन इन इंडिया. आणि मी म्हटलं इट्स अ लॉंगिश आन्सर. म्हटलं बाय ऑल मीन्स आहे. आणि मग नंतर मी प्रत्येक 7-8 मिनिटानंतर मुरली मनोहर जोशींना विचारत होतो शुड आय कंटिन्यू. तर त्याने सांगितलं येस यू मस्ट कंटिन्यू टिल द टाइम यू फिनिश. आणि ते 29 मिनिटं उत्तर चाललं. बाहेर आल्यानंतर 3.5 तासांनी आम्ही बाहेर आलो आणि रतन टाटाने माझ्या खांद्यावर थोपटलं यू आर माय गुरु, यू टोल्ड मी टू नॉट मोर दॅन 2 मिनिट्स, यू टूक 29 मिनिट्स. आणि नंतर लगेच माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, मला वाटलं पण यू किल 10 क्वेश्चन्स ऑल्सो. म्हणजे असा अतिशय नर्म विनोद करणारा मनुष्य होता. आणि त्याच वेळेला पण हे सगळं जोशी साहेब जेव्हा होत होतं तेव्हा रतन टाटांचं वय काय होतं? त्यांचं वय 73-74 होतं. म्हणजे आज तुम्ही ज्या वयाला आहात त्याच वयाला ते होतं. आणि तर त्यावेळेला म्हणजे रतन टाटांच्या बरोबर त्याच वेळेला मला दुसरा पर्सनली एक प्रॉब्लेम होता.
प्रॉब्लेम होता. हा, मला पर्सनली प्रॉब्लेम होता. मला एका डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला बायोप्सी करायला पाहिजे. बर. ती बायोप्सी मी त्या आमच्या मीटिंग तयारी चालली होती त्यावेळेला मी बायोप्सी केली होती आणि 2011 साधारणपणे 8-9 वर्किंग डेज त्याचा रिपोर्ट यायला लागायचे ह्याच्यावरती. तर ते त्यांना त्यांच्या सेक्रेटरीनी वगैरे व्यंकटनी वगैरे सांगितलं होतं माधव इज हॅव्हिंग सम ट्रबल आणि त्याला बायोप्सी केलं. ते प्रत्येक भेटल्यानंतर सुरुवातीला तर विचारायचं मला आर यू फिलिंग गुड, अदरवाईज वी विल नॉट वर्क टुडे वगैरे असं प्रत्येक वेळेला. आणि त्यांना माझा रिपोर्ट मध्ये त्यांना माझ्या इतकाच त्यांना इंटरेस्ट होता की तो रिपोर्ट काय येतो ह्याच्यावरती. आणि ती आमची मीटिंग झाली कमिटी समोर. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो रिपोर्ट आला आणि तो निगेटिव्ह आला. तेव्हा त्यांनी मला पर्सनली फोन करून सांगितलं आय फील रिलीव्ड, आय फील रिलीव्ड. म्हणजे खरोखर म्हणजे असा अतिशय जवळचं हे. अनेक वेळेला आमचे मतभेद झाले पण माझं एक प्रिन्सिपल क्लिअर होतं. मी रतन टाटा किंवा कुणाला ह्या मनुष्य देव आहे म्हणून त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही. ही इज माय बॉस आणि आय एम वर्किंग फॉर द टाटा ग्रुप विच हॅज गॉट अ व्हेरी लॉंग ट्रॅडिशन. 150 वर्षाची ट्रॅडिशन आहे. बरोबर. माय ऍडव्हाइस शुड बी सच की तो ट्रॅडिशन मध्ये, टाटांच्या ट्रॅडिशन मध्ये तो बसला पाहिजे. म्हणजे रतन टाटांना काहीतरी आवडेल म्हणून मी काहीतरी एखादा ऍडवाइस देणं हे नाही. कारण प्रत्येक माणसाला टॉप मधल्या आवडत असतं की आपण म्हणतो त्याला दुसऱ्यांनी ओढलेली आवडत असते. तर त्यामुळे माझा ऍडवाइस बरेच वेळेला त्यांच्या मताशी जुळायचा नाही. त्यावेळेला इमिजिएटली त्यांना इरिटेशन व्हायचं. तर मनुष्य रागावला तरी कधी आवाज चढवायचा नाही किंवा चेहऱ्यावरनं दिसून द्यायचा नाही वगैरे. पण कळायचं की ही इज विड्रॉन नाव, म्हणजे आता त्यांना पुढचं जास्त ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये वगैरे. मग नंतर एका दिवसानंतर किंवा 1.5 दिवसानंतर त्यांचा सेक्रेटरी, स्वतः कधी नाही ते, त्यांचा सेक्रेटरी फोन करून सांगायचा येस बॉस अग्रीज विथ व्हॉट यू सजेस्टेड. असं बरेच वेळेला झालं ह्याच्यावरती. काही जणांनी माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या पण म्हणजे त्या ह्याच्यावरती त्यांनी प्रत्येक वेळेला ही स्टूड बाय मी यायला. पण सामान्य माणसांनी जर तुमचा एवढा अनुभव आहे रतन टाटांबरोबर काम करायचा, पर्सनली त्यांच्या बरोबर काम करायचा, सामान्य माणसांनी जर 5 त्यांच्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर त्या काय असतील? एक मनुष्य म्हणजे समोरच्या माणसाबद्दल आदर ठेवणं, त्याच्याशी बोलताना त्याला बोलून देणं. मी बरेच वेळेला तुम्हाला तोडतोय म्हणजे मी अजून त्यांच्याकडून पूर्ण म्हणायला हरकत नाही ना. तर म्हणजे समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं, त्याच्यावरती इमिजिएटली रिॲक्ट ते व्हायचे नाहीत. त्याच्यानंतर एखाद्या माणसाला त्यांची मेमरी जी होती ही अतिशय जबरदस्त मेमरी होती. त्यांनी मला एका मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मी त्याला म्हटलं होतं नाही सर पण आपण आपल्या ग्रुपमधल्या एका कंपनीने अशी गोष्ट काही वर्षांपूर्वी केली होती आणि मला म्हणायचं होतं त्या कंपनीचे तुम्हीच चेअरमन होतात वगैरे आणि मला तुम्ही इथे ती गोष्ट करून देत नाहीत वगैरे. तेव्हा त्याने सांगितलं होतं की येस, त्या कंपनीचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं टाटा स्टीलमध्ये आपण असं म्हणजे ते कंपाऊंडिंग करायचं होतं तर ते आपण केलं होतं. कारण त्यावेळेला तिथे त्या कंपनीची चुकी झाली होती. तुम्ही इथे जर चुकी केलेली असेल तर आपण ह्या ठिकाणी पण करू. म्हणजे त्या माणसाला 9-10 वर्षापूर्वी जे काय गोष्ट झाली होती ही गोष्ट त्यांना सरळ आठवत होती. म्हणजे मेमरी अतिशय त्यांची शार्प होती ह्याच्यावरती. आणि एक त्यांच्यातला जर साधारणपणे जर अशा त्याला दोष म्हणायला गेलं तर एक ही वॉज आयदर ब्लॅक ऑर व्हाईट. एकदा मनुष्य आवडला असं बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये तसं झालं की एखादा मनुष्य त्यांना म्हणजे तो का आवडला हे सुद्धा लोकांना कळायचं नाही याच्यावरती की म्हणजे. आणि त्या माणसामुळे त्यांना नंतर त्रासही झाला वगैरे ह्याच्यावरती. पण त्यांना तो मनुष्य आवडला होता. पण शेवटपर्यंत त्या माणसाची त्यांनी पाठराखण केली. म्हणजे त्यांनी काही अशा गोष्टी करून सुद्धा त्याची पाठराखण केली. तर तो एक त्यांचा थोडासा ड्रॉबॅक होता ह्याच्यावरती. आणि अतिशय म्हणजे डेमोक्रॅटिक मनुष्य ह्याच्यात. साधारणपणे जो टॉपचा मनुष्य आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही बोललात काही तासामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा जॉब गेलेला असतो ह्याच्यावरती. पण ते माझ्या बाबतीत तरी झालं नाही आणि निवृत्तीनंतर सुद्धा 12 वर्ष मी आहे. तर त्यामुळे त्यांचा तो एक स्वभाव हे केलं पाहिजे ह्याच्यावरती. जोशी साहेब, 2G स्कॅम बद्दल
आता लोक एखाद्या वेळेस विसरले असतील. तुम्ही जे मगाशी म्हणालात 29 मिनिटाचं उत्तर दिलं तुम्ही, द हिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन इन इंडिया, आणि 2G स्कॅम हा काय एक्झॅक्टली होता आम्हाला थोडक्यात जरा सांगाल का? आधी पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला स्कॅम म्हणणार नाही, त्याला आपण 2G विवाद म्हणूया. बरं. 2G कॉन्ट्रोवर्सी त्याला. बरं. कारण त्याच्यातले जे लोक आरोपी होते हे सगळे कोर्टाने 2017 साली त्यांना निर्दोष मुक्तता केलेली. तर ते एक आपल्याकडे भारतामध्ये टेलिकॉमची जी लायसन्स होती त्या लायसन्स बरोबर ध्वनी लहरी किंवा स्पेक्ट्रम ज्याला म्हणतात तो त्याच्या बरोबर यायचा, आणि त्या ध्वनी लहरींची किंमत म्हणून लायसन्स फी सुरुवातीला एंट्री फी घ्यायची जायची. मनमोहन सिंग यांचं जे सरकार होतं तर त्यांनी काय केलं, त्यांनी ए राजा म्हणून हे द्रमुकचे DMKचे मिनिस्टर होते, दलित पुढारी होते ते त्या ठिकाणी, आणि त्यांची जी मुलगी कनिमोझी तिचे मित्र होते ते, त्यांनी टेलिकॉम मिनिस्टर केले. हे महाशय सुरुवातीला आधी एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते, सगळे बिल्डर्स वगैरे त्यांच्या ओळखीचे होते, आणि हे टेलिकॉम मिनिस्टर झाल्या 2008 मध्ये त्यांनी नवीन लायसन्सेस टेलिकॉमचे 122 इश्यू केली. आणि ती करताना त्यांनी काय केलं, 2001 साली जी किंमत ठरलेली, एंट्री फी ठरलेली होती त्याच किमतीवरती त्यांनी 2008 साली हे 122 परवाने दिले. आणि त्यावेळेला आपल्याकडे ज्याला कॅग म्हणतो, CAG म्हणजे जे सर्वोच्च ऑडिटर्स असतात ज्यांना राष्ट्रपती नेमणूक करतात, आणि ते पार्लमेंटला आन्सरेबल असतात. त्यांना काढायचं असेल ते सुद्धा पार्लमेंटच काढू शकते, जसं जजला एखादा काढताना. तर ह्या कॅगनी विनोद कुमार राय त्यावेळेला ते हे होते, त्यांनी एक रिपोर्ट केला की हे 122 परवाने हे 2001च्या किमतीत दिल्यामुळे भारत सरकारला 1,76,000 कोटी रुपये मिळाले नाहीत. ऑपॉर्च्युनिटी लॉस $1,76,000 crores, म्हणजे $38 billion एवढा तोटा झाला. आणि हा जो रिपोर्ट आल्यानंतर प्रशांत भूषण आणि यांनी सुप्रीम कोर्टाकडे गेले की हे मोठा स्कॅम केलेला आहे ए राजानी वगैरे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही म्हणजे जजेस होते, त्याने त्याची नोंद घेतली आणि त्यांनी CBI इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं त्यावेळेला ह्याला. आणि CBIच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर राजा जे मिनिस्टर होते ते, त्यांची मैत्रीण करुणानिधी यांची कन्या कनिमोझी, काही कंपन्यांचे मालक आणि काही कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्याच्यामध्ये गौतम दोशी रिलायन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांनाही अटक झालं होतं. आपल्याकडले बलवा वगैरे जे सर्व हे होते म्हणजे जे बिल्डर्स कम टेलिकॉम एंट्रंट होते त्यांनाही अटक झाली होती, मालकांना वगैरे. आणि त्याच्यामध्ये हा जो विवाद निर्माण झाला की 1,76,000 कोटीचं सरकारचं नुकसान झालं, त्याच वेळेला अण्णा हजारे हे जंतर मंतरवरती उपोषणाला बसले. त्यांच्याबरोबर किरण बेदी होत्या, अरविंद केजरीवाल होते, रामदेव बाबा होते. ते बाकीचे लोक हळूहळू त्यांच्यापासून वेगळे झाले, त्यांनी स्वतःच्या करिअर्स केल्या. आणि अण्णा हजारेंच्या ह्या सगळ्या प्रेशरमुळे सरकारच्याकडे ह्याला उत्तर होतं की जर तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून जर जास्त पैसे घेतलेत तर त्यांच्याकडे मर्यादित जे पैसे असतील त्याच्यामधून टेलिकॉम नेटवर्क जे रोल आउट करायला पाहिजे, सेल साईट्स लावायला पाहिजेत वगैरे, किंवा ह्याच्यात नवीन सुधारणा करायला पाहिजेत, त्याच्यासाठी पैसा कमी राहणार. त्यामुळे सरकारने हेतुतः ही जी एंट्री फी होती ही कमी ठेवली होती. त्यामुळे सरकारने जर सुप्रीम कोर्टात सांगितलं असतं की आम्ही मुद्दाम ही एंट्री फी कमी ठेवले की भराभर भारतामध्ये टेलिकॉमचा प्रसार होईल, त्यांना नवीन उपकरणं आणता येतील, नवीन सेल साईट्स करता येतील. पण सरकार अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे एवढे घाबरले होते की त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं तुम्ही जे काय ठरवाल ते आम्ही मान्य करू. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा मोठा स्कॅम झालेला आहे, ह्याला मिनिस्टरला अटक करा, ह्यांना अटक करा. आणि नंतर ही कोर्टामध्ये केस चालली. 2017 साली त्याला जे स्पेशल कोर्ट होतं ह्याने सर्वांना त्यांनी निर्दोष सोडलं. आता त्याच्या विरुद्ध सरकारने नवीन जे आलेलं भाजपचं सरकार आहे त्यांनी अपील फाईल केलेलं आहे, पण त्याच्यातून खास काही होईल असं नाही. म्हणजे हे एक त्यावेळेला हवा निर्माण झाली होती, करण्यात आली होती आणि सरकार बदललं गेलं. मनमोहन सिंग सरकार
2014ला पडलं. त्याचं मुख्य कारण हे 2G विवाद होता किंवा 2G स्कॅम म्हणून म्हटलं गेलं. हे त्याच्यात म्हणजे ह्याच्यावरून म्हणजे 2G स्कॅम 2G विवाद हे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. नक्कीच सर, गप्पा मस्त चालल्यात आपल्या, पण आपल्याला अजून 2 पुस्तकांवरती चर्चा करायची आहे. अजून 2 पुस्तकं आणि खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहेत दोन्ही. तर एपिसोड खूप लांब होऊ नये म्हणून हा एपिसोड आपण इथेच थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये लगेच भेटूया सर. चांगली कल्पना आहे. असं म्हणता येईल का की हे हँडबुक स्पेसिफिकली जी नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी आपण लिहिलेलं आहे? ज्या ज्या माणसाला भारताबद्दल कुतूहल आहे, आपण साधारणपणे आपले मध्यमवर्गीयांची प्रवृत्ती काय असते, काय होत नाही आपल्याकडे, काय नाही, अमेरिका बघा, सिंगापूर बघा वगैरे, तर त्याला हे उत्तर आहे बर की भारतामध्ये सुद्धा काय काय झालेलं आहे. हे सुरुवात होते साधारणपणे 3,500 वर्षापूर्वी. म्हणजे भारताचं म्हणजे आधी भारत हे नाव का पडलं, त्याच्यानंतर भारताचं हे भौगोलिक स्थान कुठे आहे, काय आहे, त्याच्यानंतर आपली पुराणं किंवा महाभारतकालीन संदर्भ काही वगैरे ह्याला, आणि त्याच्यापासून ती सुरुवात होते आणि ते आजच्या 2025 जानेवारीपर्यंत येऊन ते थांबतं. अब्दुल कलाम असते तर त्यांची प्रस्तावना ह्याला चालू शकली असते. मला दुसरी व्यक्ती नजरेसमोर आली म्हणजे डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर. तर मी त्यांना निरोप पाठवला की मी असं एक 500 पानी पुस्तक भारतावरती लिहितोय आणि आपण त्याची प्रस्तावना लिहावी असं माझी इच्छा आहे ह्याला. तर त्यांचं उत्तर आलं लगेच थोड्या वेळामध्ये की माझ्याकडे आता वेळ नाही. तर मी त्यांना विनंती केली की सर मी तुम्हाला अनुक्रमणिका याची पाठवतो, इंडेक्स पाठवतो. मी त्यांना इंडेक्स पाठवला. त्यानंतर 15व्या मिनिटाला त्यांचं उत्तर आलं, मला किती ह्याला प्रस्तावना मीच लिहिली पाहिजे. हे पुस्तक आहे, हे हँडबुक सारखं आहे. तुम्ही ह्या 57 प्रकरणामध्ये कुठलाही विषय घ्या, तर कमीत कमी ह्याच्यातल्या 50 ते 52 प्रकरणांवरती एक वेगळं पुस्तक, जे मी इथे आता साधारणपणे 1500 ते 2500 शब्दांमध्ये ते प्रकरण मी घेतलेलं आहे, त्याच्यावरती एखादं 150-200 पानी पुस्तक होऊ शकेल. तर ज्यावेळेला मी संविधानावरती ज्यावेळेला पुस्तक लिहिलं तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की संविधानावरची जी सर्व पुस्तकं आहेत ही साधारणपणे 700 पानं ते 1000 पानं वगैरे अशा आकाराची असतात. म्हणून त्या ह्याच्यामधून मी 100 पानांचं टार्गेट हे केलं. संविधान सभेमध्ये सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून दलितांची बाजू घ्यायचे आणि त्यांचा जो पक्ष होता हा पक्षातर्फे ते मुंबईमधून उभे होते. त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार पडले, त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेवरती जाऊ शकले नाहीत. पण त्यांचं त्याच वेळेला फॉरवर्ड ब्लॉक बरोबर बंगालमध्ये युती होती आणि तिथे मुस्लिम लीगच्या तर्फे एका मतदारसंघातून ते संविधान सभेवरती निवडून गेले. 25 नोव्हेंबर 46 बहुतेक तारीख असेल ती, तेव्हा त्यांनी शेवटचं भाषण केलं घटना समितीसमोर. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाची पूजा करू नका, घटनेची पूजा करा, व्यक्तीची पूजा करू नका, संविधानाची पूजा करा आणि कुठल्याही व्यक्तीला देवासारखं मानू नका.